नक्कीच आमच्यामध्ये 12 प्लेयर आले आहेत. कैलासजी जाधव, आज आपल्याला टाईममध्ये कुठलीच कमतरता येता कामा नाही, कारण की हॅलो. तर नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी SSK एंटरप्राइजेस संघाकडून 2 ओपनिंग पेअर आपण पाहू शकतोय, जगन्नाथ जोशी आणि ज्ञानेश्वर. तर सांघिक पहिल्याने वैयक्तिक पहिलं षटक घेऊन RK पाटील स्टँडच्या टोकाकडून जगदीश नाईक, एक एक्सपिरियन्स कंपेनर असा हा 40+ खेळाडू. नक्कीच एक चांगली लढत आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळेल या दोन्ही संघामध्ये. तर या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय आणि सामन्याला होते सुरुवात. पहिलाच चेंडू, एक चांगला चेंडू पूल करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क झालेला नाही आहे. एक पहिला निर्धाव चेंडू हाताळण्यात यश आलेलं आहे. फलंदाज कोणत्याही प्रकारचा चांगला फटका त्यावर खेळू शकलेला नाही आहे. यावेळी एका उजव्या यष्टीच्या अतिरिक्त बाहेरील चेंडू, अवांतर धाव आणि अवांतर धावेने संघाची खाते उघड झालेली आहे. पहिली धाव या ठिकाणी धाव फलकावर लागलेली आहे ती SSK एंटरप्राइजेस संघाची. यावेळी पुन्हा एकदा एक चांगला चेंडू, आपल्यामध्ये अविनाश मोरे यांचं आगमन झालं आहे. यावेळी पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, कव्हरच्या दिशेने चेंडू गेला, एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? सुरेख क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले आणि एकाच धावेवर समाधान आणि एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोचली 2 या आकड्यावर. पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ, शांत अशी सुरुवात SSK एंटरप्राइजेस संघाकडून आपल्याला पाहायला मिळालेली आहे. यावेळी पुन्हा एकदा सुरेख चेंडू, पुन्हा एकदा सुरेख चेंडू, पायामध्ये कोणत्याही प्रकारची हालचाल आपल्याला पाहायला मिळाली नाहीये आणि चेंडू निर्धाव गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. यावेळी चांगला चेंडू, फटकाही तितकासा चांगला, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचलाय आणि तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी दोन्ही फलंदाजाकडे. फलंदाजांनी आपण पिचवरून धावायचं नाही आहे, पिचच्या साईडून धावायचं आहे. अंपायर आपण त्यांना कॉल करायचं आहे. यावेळी एक मोठा फटका चेंडूला फेकून दिलाय मिड विकेट रिजनला, सीमारेषा पार, 6 धावांसाठी षटकार. खूपच छान टायमिंग पाहायला मिळालं आपल्याला जगन्नाथ जोशीच्या बॅटमधून. किंचितसा आतमध्ये आला आणि त्यानंतर चेंडूला पुरेपूर बॅटवर घेतला आणि फेकून दिला मिड विकेट रिजनला. 6 धावांसाठी षटकार आणि या 6 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोचली आहे 9 या आकड्यावर. पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे. चांगली धावसंख्या या ठिकाणी झालेली आहे, कारण आपण जेव्हा टॉसचा विचार केला त्यानंतर कॅप्टनने सांगितलं होतं की 80+ जाण्याचा प्रयत्न असेल आणि त्यासाठी अशा प्रकारची सुरुवात होणे नक्कीच गरजेचं आहे. तर गोलंदाज मनोज खेळण्यासाठी सज्ज, सलामीचा फलंदाज ज्ञानदेव. यावेळी पुन्हा एकदा चांगला चेंडू, पुन्हा एकदा चांगला चेंडू. तर दोन्ही संघांनी आणि पंचांनी लक्ष द्यायचे की दोन्ही टीमला एक रिव्ह्यू देण्यात येणार आहे, एक व्हाईटसाठी आणि एक बिमर्नोसाठी.
चांगल्या चेंडूची हाताळणी आपल्याला पाहायला मिळाली. कुठेही चेंडूच्या रेषेमध्ये आला नव्हता फलंदाज. तर चुकीची दुरुस्ती गोलंदाज रोहित सामना एक गॅलरीच्या टोकाकडून दुसऱ्या षटकामध्ये मार्गस्थ झालाय. एक चेंडू निर्धाव त्याने टाकलाय. पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज झालाय फलंदाज ज्ञानदेव. यावेळी चांगला फटका, क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, मात्र त्याच्या अवाक्याबाहेर चेंडू, वन बाउंस, सीमारेषेबाहेर चौकार. खूप चांगला फटका पाहायला मिळाला. या आधीचा चेंडू देखील शरीरापेक्षा दूर ठेवला होता. त्यानंतर या चेंडूचा खरपूस समाचार. यावेळी मात्र बॅटची कडा घेतली आहे असं वाटतंय, मात्र झेल काही पकडता आलेला नाही यष्टिरक्षकाला आणि एक धाव त्या ठिकाणी पळवून काढले. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 14 या आकड्यावर. आता चांगली सुरुवात म्हणता येईल, कारण पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर जो षटकार आला त्यानंतर या षटकामध्ये आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 5 धावा आलेल्या आहेत. आता मात्र खेळण्यासाठी सज्ज जगन्नाथ. यावेळी मात्र बॅटची कडा, यष्टिरक्षक मात्र चेंडूपर्यंत पोहोचलेला नाहीये. डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला होता, मात्र एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली आहे दोन्ही फलंदाजांनी. पुन्हा एकदा गोलंदाज मोहित. यावेळी मात्र फुलटॉस चेंडू, हवा तसा समाचार घेतलेला नाहीये आणि फलंदाज त्या ठिकाणी बाद होईल. चांगलासा झेल लॉंग ऑन रिझनला. तर फुलटॉस चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क झाला नाही. चेंडू फार काळ हवेमध्ये राहिला आणि लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये उभा असलेला क्षेत्ररक्षक अमोल त्याच्याकडून कोणत्याही प्रकारची चूक झाली नाही आणि पहिला फलंदाज ज्ञानदेवच्या रूपाने बाद झाला आहे. ज्ञानदेव बाद झाला आहे, त्यानंतर नवीन फलंदाज येतोय राज. तर नवीन फलंदाज राज भोईर स्ट्राईक एंडला असणार आहे. दुसऱ्या षटकातील काही चेंडू शेष. पुन्हा एकदा गोलंदाज रोहित. यावेळी स्लोअरवन चेंडू, फटका चांगला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आणि कोणत्या प्रकारची चूक नाही. लागोपाठच्या दुसऱ्या चेंडूवर दुसरा फलंदाज या ठिकाणी बाद. तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 15, 2 बाद 15ची धावसंख्या आणि नवीन फलंदाज झालेला आहे सुजित. दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर आपण पाहिलं तर फलंदाज राज मात्र बाद झाला होता. मोठ्या फटक्याचा एक प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला, मात्र चांगल्या रीतीने चेंडू बॅटवर न आल्यामुळे लॉंगॉन क्षेत्राला एक चांगला झेल आणि फलंदाज बाद. त्यानंतर सुजित आलाय फलंदाजीला. अजून आपण खेळपट्टीवर पाहिलं तर सलामीचा फलंदाज जगन्नाथ जोशी. हॅलो हॅलो. तर पहिल्या चेंडूवर एका मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, विश्वजित नाईक त्या ठिकाणी बाद झालाय. एका मोठा फटका खेळण्याचा नक्कीच प्रयत्न झाला होता, मात्र विशाल भोईर खूपच दूरवरून चेंडूपर्यंत पोहोचला आणि चांगला झेल त्याने स्वीकारला. एका मोठा फलंदाज नक्कीच कॅप्टन SSK एंटरप्राइजेस संघाचा बाद झालाय.
आपल्यामध्ये उपस्थित श्रीनाथजी अंकल पाटील समाजसेवक यांचे भादर टेमकरवाडा प्रीमियर लीग 2026मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. तर तिसऱ्या षटकाचा खेळ मार्ग असताना चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली अमोल याची. लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 फलंदाज त्याने बाद केले. याआधीचा फलंदाज आपण पाहिलं जगन्नाथ, त्याने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि झेलच्या स्वरूपात तो बाद झाला. त्यानंतर विश्वजित याला सुद्धा मोह आवरता आला नाही आहे. कोणत्याही प्रकारचा कार्पेट ड्राईव्ह किंवा मैदानी फटका त्याने केला नाही. एक मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न झाला आणि त्या प्रयत्नात तो देखील बाद झाला. नवीन फलंदाज विजय पाटील. यावेळी चांगला फटका, पुन्हा एकदा चेंडू हवेत आणि या ठिकाणी विकेट हॅट्रिक मात्र समाप्त केली आहे गोलंदाज अमोल तर याने. या विकेट हॅट्रिकसाठी सचिन भाऊ तरे यांच्याकडून 500 रुपये अमोल तरे यास देण्यात येतील. प्रत्येक हॅट्रिकसाठी सचिन भाऊ तरे यांच्याकडून 500 रुपये आहेत. अतिशय खराब अशी फलंदाजी म्हणता येईल आपल्याला SSK एंटरप्राइजेस संघाची. लागोपाठच्या 3 चेंडूवर मोठे फटके खेळण्याच्या प्रयत्नात फलंदाज बाद झालेत. कोणत्याही प्रकारचा ग्राउंडेड शॉट आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. नवीन फलंदाज तुषार नाईक हा मात्र आता मैदानामध्ये येतोय. तसेच बाउंड्रीच्या बाहेर जो कोणी झेल घेईल त्यालासुद्धा 500 रुपये सचिन भाऊ तरे यांच्याकडून देण्यात येतील. आमचे तरे कुटुंबाचे वरिष्ठ श्री हनुमानजी तरे यांचं इथे हार्दिक हार्दिक स्वागत. तर तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ 19 वर 5 अशी स्थिती खेळण्यासाठी सज्ज नवीन फलंदाज तुषार. यावेळी मात्र ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडू कट करण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा येतोय की अवांतर धाव. एक अवांतर धावेने संघाची धावसंख्या या ठिकाणी वाढलेली आहे 20. मैदानामध्ये अजूनही 2 चांगले फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत SSK एंटरप्राइजेस संघाचे. मात्र गोलंदाजी तितकीच तिखट गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे समोरील संघाकडून. पुन्हा एकदा अमोल. यावेळी मात्र फ्लिक केलंय चेंडूला. कार्पेटच्या सहाय्याने चेंडू क्षेत्ररक्षकापर्यंत गेलाय. 1 धाव घेण्याची संधी त्या ठिकाणी दोन्ही फलंदाजाकडे. तर फलंदाजांनी खेळपट्टीवरून धावायचं नाहीये, थोडं लक्ष द्या. पुन्हा एकदा गोलंदाज अमोल खेळण्यासाठी सज्ज सुजित. यावेळी पुन्हा एकदा एक चांगला फटका कार्पेटच्या साहाय्याने खेळून काढलाय. 1 धाव त्या ठिकाणी पुरे गेले आणि अशा प्रकारे षटकाची झाली आहे समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा. 5 फलंदाज त्या ठिकाणी बाद झाले आहेत आणि या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केल्यात अमोल्याने आणि 3 फलंदाज बाद करण्यात यश आलं आहे. आणि त्या 3 फलंदाजामध्ये नक्कीच विश्वजित नाईक याचा देखील 1 विकेट त्याने घेतला आहे. अतिशय दयनीय अशी परिस्थिती म्हणता येईल आपल्याला SSK एंटरप्राइजेस संघाची. तरी अजूनही विचार केला तुषार आणि सुजित 2 फलंदाज नक्कीच खेळपट्टीवर असणार आहेत. क्षमता आहे आणि ती सिद्ध करावी लागेल. पुन्हा एकदा 4थं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रोहित. यानंतर होणारा सामना ग्रुप ए मधून आर्यन 11 वर्सेस हर्षित एंटरप्राइजेस. दोन्ही संघ तयारीत राहायचे. या 6 षटकानंतर आपला टॉस करण्यात येईल.
यावेळी सुरेख चेंडू मोठ्या फटक्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला होता सुजितचा, मात्र चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क नाही आहे. पुन्हा एकदा गोलंदाज रोहित. यावेळी मात्र चेंडू हवेत असणार आहे, मात्र नो मॅन्स लँडमध्ये टप्पा खालाय. चेंडूने कोणत्या प्रकारची धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुजित करत नाहीये. भादवड टिमगर बडाव प्रीमियर लीग 2026 मध्ये चांगली गोलंदाजी या षटकामध्ये देखील आपल्याला आतापर्यंत आपल्यामध्ये पाहायला मिळते. उपस्थित आमचे मामा गणेशजी पाटील साहेब, तसेच RK स्पोर्ट्सचे ओनर, त्यांचं भादवड टिमगर बडाव प्रीमियर लीगमध्ये हार्दिक स्वागत आहे. यावेळी मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू फार काळ हवेमध्ये राहिला होता आणि दुसऱ्या धावेचा त्या ठिकाणी प्रयत्न होतोय आणि 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण झाल्यात. एक चोरटी धाव त्या ठिकाणी मैदानामध्ये पूर्ण केली आहे दोन्ही फलंदाजांनी. थ्रो चांगला आला होता, मात्र गोलंदाजाला थ्रो गॅदर झाला नाही आहे, अन्यथा कदाचित रनआउटची विकेट त्या ठिकाणी मैदानात पाहायला मिळाली असती. थोडेसे प्रेशराईज दिसत आहेत दोन्ही फलंदाज. हवी तशी धावसंख्या आतापर्यंत धावफलकावर आपल्याला दिसत नाही आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा विचार केला तर चांगली फलंदाजी त्यांच्याकडे आहे. यावेळी एक फुलटॉस चेंडू, त्याचा देखील समाचार घेता आलेला नाही आहे. फक्त 1 धाव त्या ठिकाणी पूर्ण केली आहे. या षटकाचा विचार केला आतापर्यंत सुरेख गोलंदाजी आपल्याला या षटकामध्ये पाहायला मिळाली आहे. 4 चेंडू टाकून झालेत आणि फक्त 3 धावा गोलंदाजाने खर्च केलेत. आता मात्र स्ट्राईकला असणार आहे तो तुषार. यावेळी एक चांगला फटका, गॅपमधून चेंडू, सीमारेषा पार. पंचांचा इशारा येतोय, 6 धावांसाठी षटकार. भिवंडीमध्ये साऱ्या ठाण्यामध्ये झाला समधी करा बोल बाला. भिवंडीमध्ये साऱ्या ठाण्यामध्ये झाला समधी करा बोल बाला. भादवड टेमघर पाडा प्रीमियर लीग खेळू चला. खूप चांगला फटका आपल्याला तुषारच्या बॅटमधून पाहायला मिळाला. फुल स्क्वेअर कटचा फटका आणि चेंडू 6 धावांसाठी गेला होता. यामधलं स्विचिट करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा खूप चांगला संपर्क. चेंडू जाईल सीमारेषा पार, येतोय हा चौकार. भादवड टेमघर पाडा प्रीमियर लीग खेळू चला. चला रे. ठाणे जिल्ह्यामध्ये वाजते आमचेच नावाचा डंका. या भिवंडी तालुक्यात जणू ही शोभते सोन्याची लंका. कैलासवासी भगवान क्रिकेट क्लब आला हो नावा रूपाला. कैलासवासी भगवान स्पोर्ट क्लब आला हो नावा रूपाला. भादवड टेमघर पाडा प्रीमियर लीग खेळू चला. भादवड टेमघर पाडा प्रीमियर लीग खेळू चला. चला रे. तर 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा आहेत त्या 5 बाद 35. मागील षटकाचा विचार केला तर चांगला षटक सुरू असताना तुषार नाईकच्या बॅटमधून आलेला तो षटकार आणि चौकार. चेंडू तितकेसे खराब नव्हते, मात्र 2 चांगले फटके तुषारच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले आणि या 10 धावेने धावसंख्या जाऊन पोचली 35 या आकड्यावर. आता मात्र 5व्या षटकासाठी आलाय गोलंदाज अमोल. यावेळी एक खोलवा टप्प्याचा चेंडू, सन्मान दिलाय त्या चेंडूला. 1 धाव त्या ठिकाणी पूर्ण केली आहे फलंदाजाने.
पुन्हा एकदा स्ट्रायकिंगला पाहू शकता आपण फलंदाज तुषार, त्याच्या बॅटमधून एक षटकार आणि चौकार आपल्याला पाहायला मिळाला आहे. थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये आपल्याला बदल पाहायला मिळतोय. यावेळी एक चांगला चेंडू, गॅप सिलेक्शन, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचणार नाहीये, चेंडू गेलाय सीमारेषे पार, चौकार. पुन्हा पुढे ना झुकला कधी, ना संकटात हरला कधी. गावाची एकी बळकटशी, सह्याद्री पर्वताजशी. क्रिकेटच्या मैदानात भागवत टेमघर पाडा एक झाला. क्रिकेटच्या मैदानात भागवत टेमघर पाडा एक झाला. भागवत टेमघर पाडा प्रीमियर लीग खेळू चला. भागवत खूप चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला तुषारच्या बॅटमधून. यावेळी मात्र पुल केल्या चेंडूला, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल, कोणत्याही प्रकारची चूक नाहीये आणि फलंदाज तुषार या ठिकाणी बाद. भगवान स्पोर्ट क्रिकेट क्लबने आयोजन केला. भातवाडी टेमघर पाडा प्रीमियर लीग आज चषक हो ठेवलाय. भातवाडी टेमघर पाडा प्रीमियर लीग आज चषक हो ठेवलाय. भागवत टेमघर पाडा प्रीमियर लीग आज चषक हो ठेवलाय. भागवत टेमघर पाडा प्रीमियर लीग आज चषक हो ठेवलाय. तर धावसंख्या 40. नवीन फलंदाज संदीप. तुषार याचा एक मोठा विकेट घेण्यात या ठिकाणी यश आलंय. अमोल या गोलंदाजाला चांगला फटका केला होता, मात्र व्यवस्थित बॅटवर आला नाही आणि सीमारेषा मात्र ओलांडू शकला नाही. यावेळी एक चांगला चेंडू, कार्पेटच्या सहाय्याने चेंडूला खेळून काढले, लॉंग ऑफ रिजनला चेंडू आला. एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली आहे. आता मात्र सुजित स्ट्रायकिंगला असणार आहे. जोपर्यंत सुजित खेळपट्टीवर आहे तोपर्यंत नक्कीच संघाला त्याच्याकडून अपेक्षा असणार आहेत, मात्र अजूनही त्याच्या बॅटमधून कोणत्याही प्रकारचा मोठा फटका आपल्याला पाहायला मिळालेला नाही आहे. पुन्हा एकदा अमोल. यावेळी अजून एक कार्पेटच्या सहाय्याने चेंडू खेळून काढले, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं कल्पेशाकडून. चेंडूला उचलून फेकी करेपर्यंत फक्त एक धाव घेण्याची संधी दोन्ही फलंदाजांकडे. आपल्यामध्ये उपस्थित श्री पंडित भोईर यांचं भादवड टेमघरपाडा प्रीमियर लीग 2026मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यावेळी मात्र एक खराब चेंडू, डाव्या एसटीच्या बाहेरील चेंडू, अवांतर धावेने नक्कीच एक धाव या ठिकाणी वाढणार आहे. 43 धावा, 43 धावा झालेल्या आहेत. जोपर्यंत आपण पाहिलं की तुषार खेळपट्टीवर होता, चांगल्या धावा बनत होत्या आणि तुषार बाद झाल्यानंतर एक शांत क्रिकेट आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. यावेळी मात्र मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, चेंडूला फेकून दिलंय मिड विकेट रिजनला. संदीपच्या बॅटमधून येतोय हा षटकार. जिथं बघावा तिथं या स्पर्धेची चर्चा. जिथं बघावा तिथं या स्पर्धेची चर्चा. भातवाडी टेमघरपाडा प्रीमियर लीग आज चषक हो ठेवलाय. भातवाडी टेमघरपाडा प्रीमियर लीग आज चषक हो ठेवलाय. भातवाडी टेमघरपाडा
तर 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 49. मागच्या षटकातील शेवटच्या चेंडूवर काय सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळाला. संदीपच्या बॅटमधून षटकार. तर शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज भावेश घरत. धावसंख्या पाहिली आपण 49. एकच चांगली धावसंख्या आतापर्यंत जमा झालेली आहे. एकच षटक आता शिल्लक असणार आहे. यावेळी पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत. यष्टीरक्षक कोणतीही चूक करणार नाहीये आणि या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर फलंदाज सुजित होई बाद. आमच्या 10 ग्रुपचा, आमच्या 10 ग्रुपचा. आपल्यामध्ये उपस्थित श्री सुजित डॉनभाई म्हात्रे यांचं भादवड टेमघरपाडा प्रीमियर लीग 2026 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तसेच आपल्यामध्ये उपस्थित मनसेचे एक उत्तम कार्यकर्ते श्री मनोजजी गुलवी साहेब यांचंसुद्धा भादवड टेमघरपाडा प्रीमियर लीग 2026 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच त्यांचे सुपुत्र श्लोक गुलवी यांचेसुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. तर नवीन फलंदाज संकल्प खेळपट्टीवर आलाय. अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे. 5 चेंडूमध्ये 2 मोठे फटके आले तर चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. यावेळी चांगला चेंडू क्षेत्ररक्षकापासून दूर त्या ठिकाणी चेंडूला खेळून काढलाय. चेंडू सीमापार चौकार. आमच्या 10 ग्रुपचा. गावाच्या या ग्रामस्थांचा, गावाच्या या ग्रामस्थांचा. एक चांगला फटका आपल्याला संकल्पच्या बॅटमधून पाहायला मिळाला. स्लोअर चेंडू, कोणत्याही प्रकारचा संपर्क बॅटचा झालेला नाही. खूप चांगला स्लोअर वन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. एका फसवा चेंडू हाताळला होता गोलंदाज भावेशने. पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज संकल्प. अजून एक स्लो चेंडू, अजून एक स्लो चेंडू, सुरेख चेंडू सरळ निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. एक चौकार आल्यानंतर त्यानंतर लागोपाठचे 2 चेंडू आपल्याला मिश्रण पाहायला मिळाले चेंडूमध्ये आणि दोन्ही चेंडू निर्धाव गेलेत. यावेळी एक चांगला चेंडू, फटका देखील तितकासा चांगला. गॅप सिलेक्शन, चेंडू 1 बाउंड सीमारेषे बाहेर चौकार. आयोजन कडक भारी, जो तो येई तो बघत राहा. आयोजन कडक भारी, जो तो येई तो बघत राहा. भादवड टेमघरपाडा प्रीमियर लीग आज चषक हो ठेवलाय. भादवड टेमघरपाडा प्रीमियर लीग आज चषक हो ठेवलाय. पुन्हा एकदा गोलंदाज भावेश. यावेळी स्लो चेंडू, हवा तसा बॅटवर आलेला नाही. कार्पेटच्या सहाय्याने चेंडू गेला. 1 धाव झाली आहे पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आणि त्या ठिकाणी 2 धावा पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, काय होतं मैदानामध्ये, खराब फेकी. 3 धावा देखील त्या ठिकाणी पूर्ण केलेल्या आहेत आणि अशा प्रकारे 3 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 60 या आकड्यावर आणि 61 धावांचं आव्हान असणार आहे ते जोशी फाउंडेशन संघाला. तर यानंतर होणारा सामना आर्यन 11 आणि हर्षित एंटरप्राइजेस. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचे टॉस बॉक्समध्ये.
चला जोशी फाउंडेशन आपले फलंदाज लवकरात लवकर पाठवायचे आहेत. SSK एंटरप्राइजेस आपण फिल्डिंग सजवून घ्यायची आहे. तर आपण आपल्या टी व्ही स्क्रीनवर पाहू शकता आमचे हे व्यासपीठ आणि व्यासपीठावर उपस्थित आमचे सर्व मान्यवर तसेच खेळाडू. खूप चांगलं असे हे स्पर्धेचं आयोजन भादवड टेमगरपाडा प्रीमियर लीग 2026चं हे पर्व भगवान स्पोर्ट्स आणि भादवड बी यांच्यामार्फत आयोजन केलं आलेली ही स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील हा पहिला सामना ज्या ठिकाणी प्रथम फलंदाजी करताना 60 धावफलकावर लावलेले आहेत आणि 61 धावांचं आव्हान त्या ठिकाणी जोशी फाउंडेशन या संघासमोर ठेवलेलं आहे. तर आपण टी व्ही स्क्रीनवर पाहू शकता डीजे दर्श. नक्कीच खूप चांगली साऊंड सिस्टीम. आपण कॉन्टॅक्ट करू शकता. तर दुसऱ्या इनिंगला या ठिकाणी सुरुवात होते आणि दुसऱ्या इनिंगमध्ये थोडासा कॉमेंट्रीमध्ये बदल आपल्याला पाहायला मिळतोय. माझ्या जोडीला नक्कीच असणार आहेत कॉमेंटेटर ॲडवर. वेलकम. वेलकम बॅक. सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. आपण पाहत आहोत भादवड टेमगरपाडा प्रीमियर लीग 2026चा हा भव्य दिव्य थरार या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसाकडे आपण वाटचाल करतोय, ज्यामधली पहिली मॅच आपल्या भेटीला आली. एका बाजूने आपण पाहिलं तर जोशी फाउंडेशन आणि दुसऱ्या बाजूने विचार केला तर SSK एंटरप्राइजेस या दोन संघांमध्ये मॅच बघायला मिळते. एका षटकाच्या नंतर टॉस केला जाईल याची आपण नोंद घ्या. आम्ही क्षमस्व आहोत, यायला थोडासा उशीर झाला. त्याआधी आपण पहिल्या इनिंगमधनं आवाज ऐकत होता मिस्टर आदेश तरे यांचा. आपण त्यांचा आवाज ऐकला. आम्ही आपले मनपूर्वक आभारी आहोत. थँक्यू सो मच. 36 चेंडू आणि विजयाकरता 61चं आव्हान समोर ठेवलं आहे. 36 चेंडू आणि 61 धावा आणि मैदानाच्या आतमध्ये बलदेव जोशी आणि जगदीश नाईक ही जोडी मैदानामध्ये दाखल. ज्या जोडीनं कालच्या दिवसामध्ये पहिल्याच मॅचमध्ये षटकार चौकारांची आतिषबाजी केलेली, ते दोन्ही फलंदाज विध्वंसक अंदाजाने खेळण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झालेत. एका बाजूने विचार केला तर जगदीश नाईक कालच्या दिवसामध्ये पहिल्या सत्रात या खेळाडूनं तुफानी षटकार ते मैदानात ठोकले होते आणि त्याची साथ पुरेपूर दिलेली ती बलदेव जोशी यांनी. परंतु तो सामना त्यांना गमवावा लागला होता, ज्यामध्ये आपण पिंटू यांची जबरदस्त फलंदाजी पाहिलेली. आणि आज पुन्हा एकदा मात्र आपल्या संघाकरिता सज्ज झालेत. विजयाकरता समोर पाहिलं तर 61चं आव्हान आहे. इथून
35 बॉल आहेत, करायचे आहेत तुम्हाला 61. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल जगदीश नाईक यांच्या विपक्ष. यावेळी थोडासा शरीरापासून लांब चेंडू हाताळण्याचा प्रयत्न होता. पंच आमच्याकडे वळलेत. अखेरच्या क्षणाला पंचांनी दर्शवलं इट्स नॉन प्लेबल आणि संघाचं खातं ते मात्र एक अतिरिक्तच्या माध्यमातून ओपन होताना बघायला मिळते. या ठिकाणी जोशी फाउंडेशन या संघाचं दोन्ही खेळाडूंकडे क्षमता आहे, परंतु जगन्नाथ जोशी यांना आपण गोलंदाजी ट्रॅकवरनं पाहतोय, ज्यांनी काल हातामध्ये 32 धावा असताना मात्र जी तगडी फाईट केलेली, पहिल्या षटकात 6 धावा दिलेल्या, तोच गोलंदाजी करण्याकरिता यावेळी फटका फसलाय. मॅच मधली महत्वपूर्ण विकेट आहे आणि ती मैदानामध्ये कॉटन बॉलच्या स्वरूपामध्ये कंप्लीट केली जाईल. परतावं लागेल माघारी. बिग ब्लो, सबसे बडी मछली जाल में फस चुकी है. कालच्या दिवसामध्ये पहिल्या सत्रात ज्याने धुमाकूळ घातला होता तो जगदीश, तो परतीच्या प्रवासाला जाताना बघायला मिळतोय. जगदीश नाईक इज बॅक टू द डगआउट. मोठा हादरा. बिग ब्लो. साऱ्या जिल्ह्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये वाजते आमचेच नावाचा डंका. या भिवंडी तालुक्यात जणूही शोभते सोन्याची लंका. कैलासवाशी भगवान क्रिकेट क्लब आला हो नावा रूपाला. कैलासवाशी भगवान स्पोर्ट क्लब आला हो नावा रूपाला. आजवर टेमगरपाडा प्रीमियर लीग खेळू चला. आजवर टेमगरपाडा Thank you. प्रीमियर लीग खेळू बघा काय चला. अप्रतिम सेलिब्रेशन ते आपण रिप्लेच्या माध्यमातून पाहिलं जगन्नाथ जोशी यांचं, कारण त्यांना माहिती आहे या मॅच मधली सर्वात महत्त्वपूर्ण विकेट होती. जो खेळाडू मैदानामध्ये 10 ते 15 बॉल राहिला असताना एक हाती किल्ला आपल्या बाजूने घेऊन जाईल इतकी क्षमता आहे त्याच्यामध्ये, परंतु त्याला मात्र अगदी मैदानामध्ये उभं ठेवलं आणि त्यानंतर परतीच्या प्रवासाला धाडलंय. नवीन बॅटर बॅटिंग करण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये आले संदीप मोरे. त्यांच्यापासून लांब चेंडू हाताळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपण पाहतोय आणि मैदानामध्ये घडलंय काय. दॅट्स द सिली मिस्टेक. मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतीये. ओव्हर थ्रो केला आणि त्यानंतर यष्टा मिस झाल्या नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि फलंदाजाचं लक्ष नव्हतं. डिरेक्ट हिट झाली असते तर डेफिनेटली बाद झाले असते, यात काही शंका नाहीये. परंतु क्षेत्ररक्षक जे आपण पाहिलं तर लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये तैनात होते ते डाऊन दी ग्राउंड पर्यंत आले, कारण बॉल त्यांना मैदानामध्ये स्टॉप करायचा होता आणि त्यांच्याकडनं चुकी झाली आणि त्या चुकीचं रूपांतर आपण पाहिलं तर ते मैदानाच्या आतमध्ये चौकारामध्ये झालंय. संघाचं धावफलक 4 न पुढे जात असताना जाऊन पोहोचेल 5 या अंकावर. 5 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. याही वेळेला क्रॉस बॅटर स्ट्रोक खेळायचा होता. विकेटच्या मागे तिकडे चांगल्या पद्धतीने बॉलला हातामध्ये कलेक्ट केलंय आणि त्यानंतर मात्र यष्टीरक्षकाची कमाल बघायला मिळते. स्वतः कॅप्टन आहेत टीमचे आणि त्यांनी फलंदाजाला गुंगारा दिला आणि त्यानंतर मात्र फलंदाजाला समजलं नाही की यष्टीरक्षकाने बॉल स्टॉप केलाय. ते धावायच्या मोहामध्ये होते, धाव घ्यायला गेले, त्यांना माहितीच नाही की बॉलर विकेट किपरनं त्या ठिकाणी बॉल कलेक्ट केला आणि त्यानंतर मात्र विकेट किपरची चाणाक्ष बुद्धिमत्ता बघायला मिळाली. विकेटचं पतन. खेळाडू बाद. पुन्हा पुढे ना झुकला कधी ना संकटात हरला कधी. गावाची एकी बळकटशी सह्याद्री पर्वताजशी. क्रिकेटच्या मैदानात भागवत टेमगरपाडा एक झाला. क्रिकेटच्या मैदानात भागवत टेमगरपाडा एक झाला. भागवत टेमगरपाडा प्रीमियर लीग. मॅचकडे जाऊयात. नवीन बॅटर बॅटिंग करण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये आलेत. फलंदाजीसाठी आपण पाहू शकाल अजय. यावेळेला अजयनं फटका तर चांगला खेळलाय बॉल आणि तिकडे मात्र लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाकडनं खराब कामगिरी. बॉल त्याला गुंगारा देऊन निघून गेलाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 मोर बाउंड्री आणि ही सुद्धा चौकार तर आलाय, परंतु क्षेत्ररक्षकाच्या चुकीमुळे तो चौकार आलाय असं म्हणावं लागेल. खराब कामगिरी बघायला मिळाली त्या ठिकाणी फिल्डरकडनं. बॉलाचं रूपांतर जिथे आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त 1 धाव मिळाली असती, त्याचं रूपांतर चौकारामध्ये झालंय. धावसंख्या वाढली आहे. 4 न वाढून पुढे जात असताना 9 रन्स ऑन बोर्ड. चला नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी या. आर्यन 11 आणि हर्षित इंटरप्राइजेस. याही वेळेला फटका चांगला कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळलेत. मागे फिल्डर येत आहेत बॉलवर. बॉलला हातामध्ये कलेक्ट करतील आणि फेक करेपर्यंत एकच सिंगल मिळते. षटक क्रमांक या ठिकाणी संपले पहिलं आणि धावा त्या स्कोर कार्डवर पहिल्या षटकाअखेरी जोडल्या गेल्यात. अर्थातच 10
आणि विकेट्स आतापर्यंत गमावल्यात या पहिल्या षटकामध्ये, त्या म्हणजेच 2. मी या ठिकाणी टॉस करण्याकरिता मनोजी गुळवी साहेब यांना आमंत्रित करतो की आपण त्यांच्यासोबत पंडितदादा गुळवी साहेब या ठिकाणी आहेत, त्यांना सुद्धा आम्ही विनंती करतो की आपण सन्मानानं या ठिकाणी यायचं आहे टॉस करण्याकरिता. दोन्ही टीमचे कॅप्टन एका बाजूने भादवड टेनिस क्रिकेटला सध्याच्या घडीला प्रमोट करण्याचं काम खूप अप्रतिमरित्या ज्याच्याकडनं केलं जातं आहे तो करेश म्हात्रे, आणि दुसऱ्या बाजूने आपण जर का पाहिलं तर दीपेश नाईक हर्षित इंटरप्राइजेस संघाचे या ठिकाणी कॅप्टन आहेत. मान्यवरांच्या शुभ असे टॉस केला जातोय. हर्षित इंटरप्राइजेसकडनं कॉलिंग असेल. BTPL असा कॉल दिला आणि यस डेफिनेटली टॉस आपण पाहू शकाल या ठिकाणी जिंकलेला आहे. BTPL आलाय. मान्यवरांना विनंती आहे की पुन्हा एकदा आपण सन्मानानं हे गिफ्ट हॅम्पर आहे विजयी होणाऱ्या कॅप्टनला, ते आपण या ठिकाणी देतोय मिस्टर विशालजी म्हात्रे साहेब यांच्याकडनं. थँक्यू सो मच. जास्त वेळ घेणार नाही, मॅच चालू आहे. एक छोटेसे प्रश्न असतील. काय निर्णय असेल? फिल्डिंग करू आम्ही. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. काय मनामध्ये टार्गेट घेऊन उतराल? करेश म्हात्रेसारखा खेळाडू आहे आणि त्याचा संघ समोर आहे, कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल त्यांना? 50च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. कालच्या दिवसामधनं जो संघ इन ॲक्शन खेळला, काय तोच पुन्हा एकदा मैदानामधनं बघायला मिळेल? थोडे चेंजेस आहेत, ते ग्राउंडमध्ये उतरले समजेल. आणि कसं वाटलं ही स्पर्धा खेळताना कालच्या दिवसातनं या मैदानावर? गावची लीग केल्याला तर मजेच येते. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. करायचा टॉस गमवावा लागलाय, प्रथम बॅटिंग येते आहे. काय ठरवून आला होता? टॉस जिंकलो तर काय निर्णय स्वीकारला असता? बॅटिंगच घेणार होतो. जो निर्णय तुला हवा होता तो निर्णय मिळतोय. प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय मनामध्ये ठरवून आला होतास. प्रथम बॅटिंग करताना काय मनामध्ये टार्गेट घेऊन उतरशील हे मैदान पाहताना, ज्यावर मोठ्या धावसंख्या होत आहेत सुद्धा आणि लो स्कोरिंग मॅचेस टफ सुद्धा होताना बघायला मिळतात. तुझ्या मनामध्ये काय टार्गेट आहे की 6 षटकांमध्ये कुठपर्यंत धावा टोकण्याचा प्रयत्न करशील? बॅटिंग करून 70+ जायचा प्रयत्न करेन, कारण डे लाईटमध्ये बॅटिंग होईल आणि सेकंड इन फ्लड लाईटमध्ये होईल, म्हणून चेसिंगला थोडा प्रॉब्लेम होणार होता. त्यामुळे बॅटिंग करून जास्तीत जास्त स्कोअर करू. आणि तुला एक असा प्रश्न आहे की ही स्पर्धा घडवण्यामागे, या हे मैदान बनवण्यामागे ही खेळपट्टी असू द्या याकरिता तुझी सुद्धा अथक मेहनत आहे, परंतु ती मेहनत करताना तुला तुझ्या संघाचा कशा पद्धतीने सहकार्य लाभलंय? मग बक्षिसदाचे असू द्यात किंवा संघमालक असू द्यात किंवा या मैदानावर तुझ्यासोबत उभे राहणारी तुझी संपूर्ण टीम असू द्यात, त्याबद्दल काय सांगशील? कारण सर्व गाव एकत्र आहे आणि सगळ्यांचा सपोर्ट असतो आम्हाला. आमच्या टीमला सुद्धा आम्ही बाहेर पण खेळतो, आमच्या मागे भरपूर पाठीराखे असतात आमच्या गावातले सुद्धा, आणि त्यांच्या सपोर्टने त्यांच्या आशीर्वादानेच आम्ही एवढी मोठा इव्हेंट आम्ही करतो. खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुला सुद्धा. टॉसबॉक्समधनं या ठिकाणी रिपोर्ट आला आहे, हर्षित इंटरप्राइजेस टीमने टॉस जिंकला, निर्णय गोलंदाजी करण्याचा घेतलाय. धन्यवाद अल्वन. सध्या जर आपण पाहिलं तर षटक क्रमांक 2 ते प्रगतीपथावर आहे. 2 चेंडूचा खेळ झाला. विकेटचं पतन ते होत असताना आपल्याला पाहायला मिळते. पूर्वार्धामध्ये 60 धावा या धावफलकावर लागल्या. SSK एंटरप्राइजेस आणि जोशी फाउंडेशन या 2 टीममध्ये सध्या हा संघर्ष, ही फाईट आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. इथे मात्र चांगला बॉल आहे. विकेट कीपर त्याला गुंगारा दिलाय चेंडूनं आणि सरळ गेलाय लॉंग स्टॉप मध्ये, सीमारेषा पार. चौकार आलाय, नशिबाचा चौकार म्हणावा लागेल. पंचांनी बायचा इशारा दर्शवलाय, बाईकच्या स्वरूपानं चौकार आलाय. 4 रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. इथे विकेट कीपर त्याला चेंडू कलेक्ट करत असताना थोडीशी त्याच्याकडनं गफलत झाली आणि त्या गफलतीचा फायदा इथे जरूर मिळाला. टर्न मिळाला होता आणि तो टर्न हेरणं थोडंसं मुश्किल झालं आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर बॉल अगदीच वेगानं लॉंग स्टॉपमध्ये गेला. इथे मात्र वळवून मारलंय खरं, जाईल का सीमारेषा पार? नाही असं उत्तर आलंय. गोलंदाजाची ढाल बनलाय क्षेत्ररक्षक, त्यानं टिपलाय झेल, संपवलाय बॅटरचा खेळ. विकेटचं पतन. विकेट क्रमांक 4, चौथा झटका इथे लागलाय टीम जोशी फाउंडेशनला. फलंदाज बाद. ठाणे जिल्ह्यामध्ये वाजते आमचेच नावाचा डंका.
या भिवंडी तालुक्यात जणू ही शोभते सोन्याची लंका. कैलासवासी भगवान क्रिकेट क्लब आला हो नावा रूपाला. कैलासवासी भगवान स्पोर्ट क्लब आला हो नावा रूपाला. भादवड टेमगरपाडा प्रीमियर लीग खेळू चला. भादवड टेमगरपाडा प्रीमियर लीग खेळू चला. चला रे. भादवड टेमगरपाडा प्रीमियर लीग 2026 या स्पर्धेचा जल्लोष उत्साह तो आपल्याला पाहायला मिळतोय, अनुभवायला मिळतोय. आपण सर्वच जण या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होतोय. कारण एक भव्य दिव्य स्पर्धा जिचं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळते. सचिन दादा यांच्या वतीनं उभी राहिलेली ही स्पर्धा आणि भगवान स्पोर्ट्स क्लब त्यांची अथक मेहनत, भादवड बी संघाची अथक मेहनत आणि त्यामुळे अगदी या दर्जेदार स्पर्धेचं आयोजन नियोजन ते आपल्याला इथे पाहायला मिळते. जे नियम आहेत त्यामध्ये थोडंसं संभ्रम आहे, त्यामुळे थोडा काळ खेळ तो थांबलेला पाहायला मिळतोय. मात्र त्यानंतर सर्व क्लिअर केल्यानंतर पुन्हा एकदा आपण मॅचकडे वळणार आहोत.
चांगला बॉल आहे इथे जर आपण पाहिलं तर टप्पा खाल्यानंतर आत आला, विकेट कीपरच्या हातामध्ये गेला, एक डॉट बॉल तो पाहायला मिळतोय. इथे मात्र हा बॉल अगदी परफेक्ट हिट विकेट इथे होत असताना आपल्याला पाहायला मिळते. फलंदाजाला माघारी परतावं लागते हिट विकेटच्या माध्यमातून. इथे खेळाडू बाद झालाय. शांतता आहे मैदानाच्या आतमध्ये. 61 धावसंख्येचं लक्ष. या मैदानाची भौगोलिक परिस्थिती पाहता खूप मोठं आहे असं नाही, मात्र विकेट हा एक चांगला पर्याय आहे. जर विकेट मिळवल्या तर इथे या मॅचला कब्जामध्ये घेता येईल. आणि सध्या जर आपण पाहिलं तर विकेट क्रमांक 5, 5वा झटका लागला इथे जोशी फाउंडेशन या टीमला. विशाल आलाय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. अपेक्षा आहेत विशालकडनं चांगल्या खेळाची. चांगल्या खेळाकरता ओळखला जातो आणि विशाल इथे मैदानाच्या आतमध्ये कशा पद्धतीने खेळ प्रदर्शित करतोय ते आपल्याला बघायचंय. भगवान स्पोर्ट्स क्लब व भादवड बी सन्माननीय सचिन दादा यांची देईन भादवड टेमकरपाडा प्रीमियर लीग 2026 ही स्पर्धा आपण सध्या मैदानाच्या आतमध्ये एन्जॉय करतोय. यानंतर उद्यापासून भादवड बी धमाका ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. 12 तारखेला या स्पर्धेचा अंतिम दिवस तो आपल्याला पाहायला मिळेल. अगदी नीटनेटकेपणाचं दर्जेदार आयोजन, नियोजन आणि भव्य दिव्य स्पर्धा ती या भादवड नगरीमध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळते. सध्या चर्चा आहे संपूर्ण भिवंडी आणि ठाणे जिल्ह्यात ज्या स्पर्धेची. ठाणे, पालघर अशा वेगवेगळ्या जिल्ह्यांमधले संघ जे इथे खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. जो 13चा स्कॉट आपल्याला दिला गेला आहे. प्रत्येक टीमचे जे खेळाडू आपल्याला 13 मध्ये समाविष्ट केले गेले. जर मॅच दरम्यान आपण खेळण्याकरता आले नाहीत तर आपल्याला या स्पर्धेमधनं बॅन केलं जाईल. या गोष्टीची नोंद ठेवा. कडक कारवाई आपल्यावर केली जाईल. यावेळेस मात्र कडक मिडल ऑफ द बॅट स्वीट व्हॉइस अँड लॉंग डिस्टन्स ते आपल्याला पाहायला मिळालंय. बॉल सीमा रेषा पार, षटकार. पुन्हा पुढे ना झुकला कधी, ना संकटात हरला कधी. गावाची एकी बळकटशी, सह्याद्री पर्वताजशी. क्रिकेटच्या मैदानात भागवत टेमघरपाडा एक झाला. क्रिकेटच्या मैदानात भागवत टेमघरपाडा एक झाला. भागवत टेमघरपाडा प्रीमियर लीग खेळू चला. भागवत टेमघरपाडा प्रीमियर लीग खेळू चला. चला रे. चांगली बॅटिंग सध्या मैदानाच्या आतनं पाहायला मिळते. या षटकारानं धावसंख्या ती फ्लाय झाली. 20 ऑन बोर्ड. 20 ही धावसंख्या राफल कावर लागताना आपल्याला पाहायला मिळते. कमबॅक झालंय कारण थोडासा स्ट्रगल तो सुरू होता. 14 धावांवर 5 गडी ते गमवावे लागले. सुचित नाईक चिनू आपल्याला मुख्य मंचावर संपर्क साधायचा आहे. सजे होईल गोलंदाज आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं पुढचा बॉल घेऊन इथे बाहेर काढलं. फलंदाजाला टाटा बाय बाय म्हटलं. विकेट कीपरच्या हातामध्ये दिलेला एक चांगला बॉल तुषार नाईकच्या माध्यमातून इथे हाताळत असताना आपण पाहतोय. पहिल्या बॉलवर षटकार खालाय. त्यानंतर विश्वजित आपला जो एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे, तो त्याच्याशी शेअर करताना आपल्याला पाहायला मिळाला. प्रदीर्घ कालकीर्द विश्वजित याची आपण पाहिली. अगदी एक मोठी आख्यायिका त्याची आपण अनुभवली आहे. मागची कित्येक वर्ष या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपली हुकूमत गाजवत आलेला तो खेळाडू, त्याचा एक्सपिरियन्स त्यानं शेअर केला. आणि त्यानंतर मग चांगले फटके. इथे 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 काय घडलंय? तिथे मागे प्रेक्षक आहेत किंवा ज्या महिला भगिनी आहेत त्याही दर्शवत आहेत की स्पर्श नाही असा. मात्र तिथे पंच काय डिसिजन देत आहेत
इथे चेक केलं जाईल. तिसरे पंच आपल्याला पोहोचायचं आहे लवकरात लवकर. OUT बॅटर आउट. मैदानाच्या बाहेर जावं लागेल. तिथे बॉडीचा टच नव्हती. पाय सुद्धा चेक केला की तो रोफवर पडलाय का, मात्र त्याआधी होता पाय आणि त्यामुळे तिथे बाद घोषित केलं. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून विकेटचं पतन ते होत असताना आपल्याला पाहायला मिळते. माघारी परतावं लागतंय फलंदाजाला. आता दोन नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत, मात्र रनिंग क्रिकेटमधले दोन महत्त्वाचे खेळाडू विशाल आणि साथीनं आता अमोल तरे जो मैदानामध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. तुषार नाईक पहिल्या बॉलवर षटकार खाला, मात्र त्यानंतर कमबॅक कसं करावं ते त्याने योग्यतेनं दाखवून दिलं. अगदी अचूक टप्प्यावरची गोलंदाजी केली आणि फलंदाजाला शांत ठेवलं. यावेळेस ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल होता, ज्याला उंच हवेतनं कव्हरच्या डोक्यावरनं खेळण्याचा इरादा मनसुबा दर्शवला तिथे, मात्र अगदी क्षेत्ररक्षकाचं शिथापीचं क्षेत्ररक्षण, त्यामुळे तो बॉल सीमारेषेच्या आत थांबवण्यामध्ये यश आलं. एक दर्जेदार झेल तो तिथे संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. विशाल आणि अमोल या जोडीला आता या डावाला सावरावं लागेल, कारण खूप लवकर खूप जास्त विकेट्स त्यांनी गमावल्यात. करेनकडे अमोल तरे, समोर तुषार नाईक गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करत असताना आपण पाहताय. इथे मात्र बॉलला उडवलंय उंच हवेतनं. टावरिंग स्ट्रोक तो मैदानाच्या आतनं पाहायला मिळालाय. बॉल सीमारेषा पार, षटकार. अगदी चांगली फटकेबाजी ती सध्या मैदानाच्या आतनं सुरू आहे. खेळाडू कक्षाच्या अगदी वर्ण हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे नेला. एक स्ट्रॉंग हिट ती आपल्याला मैदानाच्या आतनं पाहायला मिळाली. टोलेजंग षटकार जे प्रत्येकाला पाहायला आवडतात आणि अगदी हा टोलेजंग षटकार मैदानाच्या आतनं पेशकश केला.
मैदानात आल्या आल्या अमोल तरेनं आपल्या बॅटिंगचा दमखम तो दाखवायला सुरुवात केली आहे. पहिलाच बॉल डावाचा फेस करत होता आणि पहिल्याच बॉलवर एक आक्रमकतेचा फटका तो त्याच्या बॅटमधनं आपण पहिल्या षटकारामध्ये परावर्तित झालाय. आणखी एक चांगला बॉल फुलर लेंथवर टाकला, तिथे बॅटच्या आतल्या साईडच्या कडेला लागला. एक सिंगलमध्ये चेंडू कन्वर्ट होत असताना आपण पाहतोय एक एक रन ज्या महत्वाच्या आहेत. पाच चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला आणि त्यानंतर धाफलकावर 27 ही धावसंख्या लागलेली आपल्याला पाहायला मिळते. अजूनही जर आपण पाहिलं तर शेवटचा बॉल या ओव्हरमधला शिल्लक आहे. बघूया शेवट 27 आहेत 5 बॉल. शेवटचा बॉल आहे या ओव्हरचा. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज तुषार नाईक त्याला आपण पाहताय समोर स्ट्रायकर एनकडे. त्याच्या विरोधात विशाल भोईर ज्याला आपण फलंदाजी करताना पाहताय. तुषार आणि विशाल या दोघांमधला संघर्ष, या दोघांमधली जुगलबंदी ही खडाचंगी आपण पाहतोय. तिथे चेंडू डिलिव्हर ना करणं पसंत केलं. तुम्ही जेव्हा कन्फर्म नसाल, जर तुमच्या पावलांचं माप चुकलेलं असेल, तुम्ही थोडंसं तुमच्या स्टेप मिस केल्या असतील तर मग चेंडू डिलिव्हर ना करणं केव्हाही योग्यच. कारण मिस स्टेपमध्ये जेव्हा तुम्ही चेंडू करता ना तेव्हा मग तुम्हाला सपाटून मार खावा लागतो. योग्य निर्णय घेतला तिथे. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज तुषार नाईक. त्यावेळेस मात्र चांगला फटका तिथे खेळला गेला. जमिनीवर टॅप करत चाललाय बॉल. जोपर्यंत उचलला गेला विश्वजितकडनं आणि रिटर्न केला तद्वर एक धाव जी धावफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 28. 3 ओव्हरचा खेळ तो पाहता पाहता समाप्तीला आला. या 3 ओव्हर नंतर धावसंख्या 28 लागली आहे. येणाऱ्या 3 षटकांचा म्हणजे 18 चेंडूचा खेळ तो इथनं बाकी राहतोय आणि या 18 बॉलमध्ये विजयाकरता जर आपण पाहिलं तर अजूनही 33 धावा त्या बनवायच्या आहेत. 18 मध्ये 33 म्हणजे 11 रन पर ओव्हर ही सरासरी अधोरेखित करायची आहे. 11 रन पर ओव्हरची ही सरासरी अधोरेखित करण्यामध्ये किती दमछाक होते. कारण विकेट आत्तापर्यंत 6 गमावल्यात. त्यामुळे येणाऱ्या 4 विकेट्स ज्यांना 33 धावा बनवायच्या आहेत. थोडंसं प्रेशर जरूर असेल फलंदाजी करणाऱ्या टीमवर. कारण इथनं 1-2 विकेट्स जर गमावल्या तर ही मॅच ती क्षेत्ररक्षण करणारा संघ अर्थात SSK एंटरप्राइजेस त्यांच्या बाजूने जाऊ शकते. SSK एंटरप्राइजेसला इथे विकेटचा शोध तो करावा लागेल. आणि ज्यांनी मागची कित्येक वर्ष या भिवंडी टेनिस बॉल क्रिकेटचं प्रतिनिधित्व केलं, भिवंडी टेनिस बॉल क्रिकेटमधनं एक चर्चेचं नाव जे नेहमी राहिलं, त्यांच्या गोलंदाजीची ॲक्शन काहीतरी वेगळी ती आपल्याला सातत्यानं पाहायला मिळाली. मग ते खुल्या गटाचं क्रिकेट असो किंवा मग भिवंडी सिटीचं क्रिकेट असो, जिथे नेहमीच चर्चेचा विषय राहिलेला गोलंदाज म्हणजे विश्वजित, ज्याला सध्या आपण गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहताय. विश्वजित आलेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं. षटकातील पुढचा बॉल तो हाताळण्याकरता जो लहान मुलगा बॅनरच्या समोर बसलाय, कुठल्याच लहान मुलांना बॅनरच्या समोर बसू नका, उठा तिथनं बाजूला व्हा. पहिला बॉल याचबद्दल मी चर्चा करत होतो. याच करता ओळखले जातात चेंडूला टर्न करणं, फिरवणं, फलंदाजाला शांत करणं. आणि तो बॉल इथे आपल्याला पाहायला मिळालाय. एक दर्जेदार चेंडू विश्वजितकडनं हाताळला जातोय. योग्य टप्प्यावरची गोलंदाजी ती गरजेची असते आणि इथे जर आपण पाहिलं तर अगदी योग्य टप्प्यावरचा मारा तो आपल्याला पाहायला मिळते. 17 मध्ये बनवायचे आहेत 33. 17-33 समीकरण. यावेळेस मात्र बॉलला तिथे उडवलंय निर्जन स्थळाकडे. पहिल्या टप्प्याखेरीस बॉल चाललाय सीमा रेषापार. एक दमदार आणि दर्जेदार कलात्मकतेचा आविष्कार. चौकार आलाय 4. आयोजन या शहराला जिथं बघावा तिथं या स्पर्धेची चर्चा. जिथं बघावा तिथं या स्पर्धेची चर्चा. पुढचा बॉल इथे रिव्हर्स अटेम्प्ट करायचा आहे. स्वतःच्या फास्यात स्वतःच अडकलाय असं म्हणायला हरकत नाही. तिथे डाव टाकला होता रिव्हर्सचा, मात्र तो डाव अंगलट आलाय. बॉल टप्पा खाल्यानंतर विकेट कीपरच्या हातामध्ये गेलाय. विश्वजित चांगली गोलंदाजी करतोय. 3 बॉल टाकलेत आतापर्यंत. एक चौकार जरी खाल्ला असला तरी त्या चौकाराच्या पुढे मागे 2 डॉट बॉल ते लिहिलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे किफायतदार मारा
तो विश्वजितच्या माध्यमातून सध्या आपण मैदानाच्या आतमधनं अनुभवतोय, एन्जॉय करतोय. ते म्हणतात ना, जुनं ते सोनं असतं आणि तेच जुनं अस्सल 100 नंबरी सोनं मैदानात चमकतंय. यावेळेस मात्र हा बॉल तो उडालाय आणि चाललाय दूर सीमा रेषा पार. चेंडूला केलंय भूर षटकार. टिंगरपाडा प्रीमियर लीग आज चषक हो ठेवलाय. भातवाडी टिंगरपाडा प्रीमियर लीग आज चषक हो ठेवलाय. भातवड टिंगरपाडा प्रीमियर लीग आज चषक हो ठेवलाय. भातवड टिंगरपाडा प्रीमियर लीग. इथे तिसऱ्या पंचाची मदत घेतली. बीमर तो चेक केला जातोय, तपासला जात आहे. इट्स अ फेअर बॉल. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 38 धावा. अजूनही 23 धावा ज्या विजयाकरता तुम्हाला धावफलकावर लावायच्या आहेत. या 23 धावा कशा पद्धतीने लावल्या जातील मैदानामध्ये, ही जोडी जोपर्यंत आहे तोपर्यंत विजयावर शिक्कामोर्तब करणं ते कदापि शक्य होणार नाही. क्षेत्ररक्षण करणारा संघ अर्थात SSK एंटरप्राइजेसला विकेट मिळवणं त्यांच्याकरता अत्यावश्यक आहे. या जोडीनं मैदानात उभं राहणं फलंदाजी करता गरजेचं आहे. कुठे गेलाय ते महत्वाचं नाही आहे. जायचं होतं ठाण्याला, पोहोचलाय पुण्याला, मात्र पुण्याला गेलाय तिथे सुखकर प्रवास राहिलाय, त्यामुळे खुश आहेत. बॉल सीमा रेषा पार, चौकार. म्हणजे ठाण्यात महत्वाचं काम होतं, मात्र त्यापेक्षा अति महत्वाचं होतं पुण्यात, त्यामुळे अचानक पुण्यात गेल्यामुळे खुशी आली आहे. चौकार आलाय. हे बघा, बॉल बॅटच्या अगदी उलट्या अंगाला लागला आणि त्यानंतर चौकारामध्ये गेलाय. 4 मध्ये परावर्तित झालाय. हा यावेळेचा बॉल योग्य तऱ्हेनं वळवलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधनं क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण वेगानं धावून आला. जोपर्यंत चेंडूला तिथे थांबवलं. कधी कधी गोलंदाजाचं आपण म्हणतो नशीबच खराब असावं, अगदी त्या पद्धतीचा तो बॉल बॅटला लागला होता. विश्वजितच्या चेंडूमध्ये कुठलीच चुकी नव्हती, मात्र बॅट जी उलट्या बाजूने लागली आणि चेंडू सीमारेषे पलीकडे चौकारामध्ये गेला. एकंदर धावसंख्या जर आपण पाहिली तर ती जाऊन पोचली ती 43. हा बघा तुम्हाला नजारा दाखवला जातोय स्वर्गीय श्याम नाईक गॅलरीचा, जिथे काही खेळाडू, प्रेक्षक, पाठीराखे ज्यांना आपण पाहताय. सध्या हा श्याम नाईक गॅलरीचा नजारा तुम्ही एन्जॉय केला. जसजशी संध्याकाळ होईल तिथे अगदी खचाखच भरलेला प्रेक्षक वर्ग ते पाहायला मिळेल. या स्पर्धेच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या ज्या स्कूटी आहेत त्या तुम्हाला तिथे दाखवल्या जात आहेत. अगदी अप्रतिम हा नजारा आहे. भातवड बी धमाका, ज्यामधनं या स्कूटी आपण पारितोषिक म्हणून देणार आहोत. सुजित नाईक चिनू आपल्याला मुख्य मंचावर यायचंय. धावसंख्या जर आपण पाहिली तर 43 धावा या राफलकावर लागल्या गेल्यात. अजूनही 20 धावा ज्या विजयाकरता गरजेच्या आहेत. अगदी श्याम नाईक गॅलरीचा नजारा जर आपण पाहिला तर प्रभू श्रीरामांचं चित्र असलेला एक भगवा ध्वज तिथे अगदी फडकत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. विजयाकरता जर आपण पाहिलं तर 12-18चं समीकरण आहे. 12 चेंडूचा खेळ आणि 18 या धावसंख्येची गरज. नवीन गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता पुन्हा एकदा तुषार, ज्याला गोलंदाजी करण्याकरता प्राचारण केलं गेलंय. सातत्यानं जर आपण पाहिलं तर थोडंसं स्टेपमध्ये चूक होतीये किंवा डोक्यामध्ये जे विचार आहेत ते सत्यामध्ये उतरवण्याकरता सक्षम नसावा, त्यामुळे माघारी परततोय. चला, वेळेच्या बाबतीत बचत करायची आहे. प्रत्येक टीमला विनंती आहे 25 मिनटं, इव्हन आपण 20च मिनटं दिली पाहिजेत. 5 ओव्हर करता आपण 25 मिनटं देतोय, 5 मिनटं एक्स्ट्रा देतोय, त्यापेक्षा जास्त वेळ घेऊ नका. त्यावेळेस मात्र हा बॉल तिथे जमिनी लगत खेळला क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत बॉलला उचललं, एक सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा इरादा, वेगवान धावड, काय रनिंग बिटवीन विकेट तिथे आपल्याला पाहायला मिळाली. अगदी तेज रनिंग बिटवीन विकेट होती.
आखोई आखो में इशारा आपण जो म्हणतो ना, अगदी तसा इशारा तिथे बॅटरने एकमेकाला दिला आणि त्यानंतर अगदी ही वेगवान दौड ती लावली आणि 2 धावा त्या सुरक्षिततेने पळून पूर्ण केल्या गेल्या. या दुहेरीच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या 45. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. चांगला चेंडू आहे यावेळेस मात्र तिथे 1 रनचा पुन्हा एकदा मोह डायरेक्ट हिट लावण्याचा प्रयत्न केला. 1 रन तिथे कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेकरता प्रयत्न होता मात्र जो साथीदार आहे तो थोडासा पुढे निघून गेला त्यामुळे रोखलं गेलं. 1 रन त्यावर समाधान मानलंय. 1च्या मदतीनं 22चा इशारा आलाय पंचांकडनं. एकेरीच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोचते ती 46 धावा या राफलकावर लागल्या गेल्यात. अजूनही विजयाकरता जर आपण पाहिलं तर 15 धावसंख्येचं समीकरण ते जुळवायचं आहे. त्याकरता तुमच्याकडे चेंडू शिल्लक राहिले 10. नेक्स्ट मॅच बोथ टीम ऑन युअर मार्क सज्ज राहायचंय. ही मॅच संपल्या लगेचच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण सजवण्याकरता एंटर व्हायचंय कारण वेळ ती वाचवत खेळ करावा लागेल. काल एक सामना आपण बॅलन्स ठेवला, खूप जास्त उशीर झाला रात्री त्यामुळे आज विनंती आहे अगदी निर्धारित वेळेत चांगला खेळ प्रत्येक टीमनं करावा आणि आयोजकांना आपण सहकार्य करावं. इथे मात्र हा बॉल समोरच्या बाजूने योग्य तऱ्हेने नोचा इशारा आलाय तिथे पंचांच्या माध्यमातून कारण थोडासा कमरेपेक्षा वर होता त्यामुळे तिथे नोचा इशारा आलाय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होते 1+1 एकंदर रिव्ह्यू आहे का तिथे अंपायर? क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू आहे. इट्स अ नो बॉल. रिव्ह्यू लॉस. धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचली ती 48 धावा या धावफलकावर लागल्या गेल्यात. भादवड टेमघरपाडा प्रीमियर लीगचा थरार डे 2 डे अँड नाईट फॉर्मॅटमध्ये ही लीग खेळवली जाते. पुन्हा एकदा ते चित्र आपल्याला पाहायला मिळते. अनिनिक चेंडू सातत्यानं पंचांना इशारे करावे लागतात. दोन चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. तदनंतर धावसंख्या 48. विजयाकरता अजूनही 13 धावा त्या गरजेच्या आहेत. समोर स्ट्रायकर इनकडे विशाल भोईर उभा आहे. खोलटाप्याचा बॉल होता, खोदून काढला. तिथे जमिनीवर टॅप करत चाललेला बॉलला जोपर्यंत वेचलं पेट्रोलिंग केली 1 रन त्यावर मानावं लागलंय समाधान. ज्या 1च्या मदतीनं धावसंख्या 49 एकूण 50 विजयाच्या समीप आलेत. विजयाचा सुगंध तो दरवळू लागलाय असं म्हणायला हरकत नाही कारण 9 बॉलमध्ये बनवायचे आहेत 12. या मैदानावर 9 चेंडू 12 बनवणं खूप कठीण आहे असं म्हणता येणार नाही. मात्र विकेट जर मिळवलं 1-2 तर इथनं क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला या मॅचमध्ये जागा ती निर्माण करता येऊ शकते. दुसरा पर्याय नाही आहे. हे चेंडू जर हे फलंदाज खेळून गेले तर निश्चित या धावा ते धावफलकावर जोडतील जरूर. पुढचा बॉल तुषार. फुल टॉस दिलाय त्याला, फुल टोल वसूललाय. बॉलला उडवलंय उंच हवेतनं आणि फेकून दिलंय दूर सीमारेषा पार. बिग ब्लास्ट षटकार 6. कैलासवासी भगवान स्पोर्ट्स क्रिकेट क्लब यांच्या संकल्पनेतून आयोजित भादवड टेमघरपाडा प्रीमियर लीग मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. चांगला फटका तो इथे आपल्याला पाहायला मिळालाय. आता विजयाचं समीकरण ते अगदीच सोपं झालंय. धावसंख्या धावफलकावर 55 ती आपल्याला पाहायला मिळते. विजयाकरता जर आपण पाहिलं तर इथनं 6 धावसंख्येची गरज आहे. त्यावेळेस मात्र ऑफस्टम्पच्या बाहेर वाचण्याचा प्रयत्न होता. पंचांनी अचूकतेने हेरलं. वाईटचा इशारा केलाय. आता विजयाकरता आणखी आव्हान ते छोटं झालंय. इथनं 5 धावा या विजयाकरता बनवायच्या आहेत. 8 बॉल ते शिल्लक आहेत. 8 मध्ये विजयाकरता 5 ची गरज आहे. थोडंसं लांबतं हे षटक कारण 1 वाईट तो आतापर्यंत या 4 चेंडूंना हाताळत असताना गोलंदाज तुषार नाईक त्याच्याकडनं हाताळले गेलेत.
यावेळेस मात्र वा दर्जेदार इम्प्रुव्हायझिंग लाजवाब क्वालिटी फटका तो मैदानाच्या आतनं पाहायला मिळालाय. षटकार आज रात्री स्टेटसवर हा फटका निश्चित अमोल तरेजा पाहायला मिळेल. एवढा लाजवाब स्ट्रोक अमोलनं मैदानाच्या आतनं खेळलाय. हे बघा तिथे काय अप्रतिम लाजवाब फटका तो अमोलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालाय. षटकार या षटकारानं खेळ खल्लास झालाय. विजयी होतीये टीम जोशी फाउंडेशन या टीमला विजयाच्या लक्ष शुभेच्छा. हार्ड लक टीम SSK एंटरप्राइजेस. येणाऱ्या मॅचमध्ये चांगला परफॉर्म व्हावा म्हणून आपल्यालाही शुभेच्छा असतील. मॅन ऑफ द मॅच या पारितोषिकाकडे आपण जाणार आहोत आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खेळाडूचं नाव आहे अमोल तरे, ज्याचा खेळ अगदी उल्लेखनीय राहिला, ज्यानं गोलंदाजी करताना मिळवल्या 4 विकेट आणि फलंदाजी करताना त्याच्या बॅटमधनं आल्या त्या तब्बल 20 धावा. तो अमोल तरे ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच जे पारितोषिक आहे डीजे थँक्यू डीजे. सन्माननीय मनोजजी गुळवी साहेब, प्रमोदजी दिवेकर यांच्या शुभ हस्ते आपण हे मॅन ऑफ द मॅचचं जे पारितोषिक आहे ते इथे वितरित करतोय.